एक बिचारा शेतकरी असेल, दिवसभर काबाड कष्ट करतो, एखादा मजूर असेल, गोनपाटावर सुद्धा त्याला सुखाने झोप लागते. गोनपाटावर पोत कळतंय ना, खाली जरी झोपला तो, अगदी जेवला, हात ओला असतो, हात वाळ्यापर्यंत तर हा गोरायला लागला. महाराज भाग्यवान असतं जसे, ज्यांना पडल्या पडल्या झोप लागते, पडल्या पडल्या झोप लागते तो शेतकरी. आणि आधी पडतो, आधी झोपतो मग पडतो तो वारकरी. पडतो मग झोप लागते तो शेतकरी. आमचे वारकरी तसे नाही, आधी झोपत येते मग पडत येते. भाग्यवान आहे महाराज, झोप यायला भाग्य लागतं. काही काही लोक 3-3 गोळ्या खाते, 3-3 गोळ्या खाते, तरी रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत फॅनच्या 3-3 पात्याकडे पाहते. लेफ्ट साइडने फिरतो का राईट साइडने फिरतो, तरी झोप येत नाही. जीवन जर नीतिमत्तेने असेल तर गोनपाटावर सुद्धा सुखाने झोप येते. आणि तुमचं जीवन जर अनितीने असेल तर तुम्हाला एसी मध्ये सुद्धा घाम फुटतो. जीवनामध्ये नीतिमत्ता अत्यंत महत्वाची. पण मेल्यानंतर नरक, याचा नंतर विचार. पण जगताना कोणाला नरकवास भोगायला मिळू नये यासाठी आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता अत्यंत गरजेची, अत्यंत गरजेची.